श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत पत्ताकोबीची भाजी. पत्ताकोबीच्या भाजीमध्ये आज आपण कुठलाही दुसरा पदार्थ मिक्स करणार नाही. उदाहरणार्थ बेसन किंवा मुगाची डाळ घालून आपण ही भाजी आज करणार नाही. नुसती पत्ताकोबीची भाजी आपण आज फोडणीला घालणार आहोत. ज्याप्रमाणे आपण बेसिक फोडणी घालतो सेम तशीच फक्त तेल घालायचं, थोडं जिरं मोहरी आणि सर्व बेसिक मसाले, आलं लसूण पेस्ट घालायची. यामध्ये कांदा घालायचा नाही. सर्व बेसिक मसाले व्यवस्थित परतून झाले का पत्ताकोबी घालायची. पत्ताकोबी खाण्याचे खूप सारे फायदे आहेत. पत्ताकोबी ही अत्यंत कमी कॅलरीज आणि भरपूर फायबर असलेली भाजी आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी, के आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात असतात. यांचे नियमित सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहते, पचनक्रिया सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. पत्ताकोबीमध्ये कॅलरीज खूप कमी असतात आणि फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि वारंवार भूक लागत नाही. पत्ताकोबीमध्ये संत्र्यापेक्षाही जास्त व्हिटॅमिन सी असते, जे आजारांशी लढण्याची क्षमता वाढवते. पत्ताकोबीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन के असते, जे हाडांच्या आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. या भाजीमध्ये फायबर असल्यामुळे बद्धकोष्ठता दूर करते आणि पचनतंत्र निरोगी ठेवते. यात पोटॅशियमचे प्रमाण चांगले असते, ज्यामुळे उच्च रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर आटोक्यात राहण्यास मदत होते. अशा प्रकारे आपण पत्ताकोबी आणि आंब्याचा रस आणि पोळी असं आपण याच व्हिडिओमध्ये आज आपण दुसरी भाजी पण पाहणार आहोत. ती म्हणजे शेवग्याच्या शेंगा आणि फोडणीचं वरण. त्याकरता आपल्याला आधी शेवग्याच्या शेंगा घ्यायच्या आहेत. त्याची वरची आपण साल काढून घेणार, स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि थोड्या लांब लांब आपल्याला त्या चिरून घ्यायच्या आहेत. नंतर त्या शिजवायला घालायच्या. तोपर्यंत आपण फोडणीच्या वरणाची तयारी करणार. त्याकरता आपण तुरीची डाळ घेतलेली आहे. ती आपण कुकरमध्ये 3 शिट्ट्या होईस्तोवर शिजवून घ्यायची. एका साईडला शेंगा आपण शिजवायला ठेवल्या. सोबतच आपण थोडेसे तोंडी लावण्याकरता मुरमुरे घेतलेले आहेत. शेंगा आपल्या शिजत आहेत तोपर्यंत आपण फोडणीच्या वरणाची तयारी करणार. त्याकरता आपल्याला जे बेसिक सर्व मसाले असतात, आलं लसूण पेस्ट, कांदा, कढीपत्ता, यामध्ये आवर्जून आपल्याला चिंच आणि गूळ घालायचं आणि हिंग. यामुळे आपल्या वरणाची टेस्ट आणखी छान वाढेल. जिरे पावडर जरी आपण यूज करत असलो तरी अख्खं जिरं घालायचं. धनिया पावडर, मोहरी, लाल मिरची पावडर, हळद, मीठ, हे सर्व बेसिक मसाले आपल्याला घ्यायचे आहेत. आणि आपण नेहमीप्रमाणे फोडणीच्या वरण ज्याप्रमाणे आपण करतो त्याचप्रमाणे आपल्याला फोडणीचं वरण करायचं आहे. आणि त्यामध्ये ह्या शिजलेल्या शेंगा आपल्याला घालायच्या आहेत. शेवग्याच्या शेंगा म्हणजेच मोरिंगा किंवा ड्रमस्टिक हे एक नैसर्गिक सुपरफूड आहे. यात भरपूर प्रमाणात विटॅमिन्स आणि खनिजे असतात. याचे नियमित सेवन केल्याने हाडे मजबूत होतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि पचनक्रिया सुधारून मधुमेह व रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. यामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम आणि फॉस्फरस आढळतात. दुधाच्या तुलनेत जास्त कॅल्शियम असल्याने सांधेदुखी व हाडांच्या समस्या दूर होतात. शेवग्यामध्ये संत्र्यापेक्षा 7 पटीने जास्त व्हिटॅमिन सी असते, जे शरीराची इम्युनिटी वाढवून आजारांपासून दूर ठेवते. यातील अँटीऑक्सिडंट्स आणि फायटोकेमिकल्स शरीरातील साखरेची पातळी आणि रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. शेवग्याच्या शेंगांमध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते. यामुळे बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचनाचा त्रास दूर होतो. शेवगा रक्तातील अशुद्धी दूर करतो आणि यकृत म्हणजेच लिव्हर डिटॉक्स करण्यास मदत करतो. यामध्ये असणारे व्हिटॅमिन ए आणि सी त्वचा निरोगी ठेवतात आणि केस गळती कमी करून केस मजबूत करतात. शेवग्यामध्ये कॅलरीज खूप कमी असतात. यामुळे वजन नियंत्रणात राहते आणि शरीरातील थकवा दूर होऊन ऊर्जा टिकून राहते.
अशा ह्या फायदेशीर शेवग्याच्या शेंगा कशा करायच्या ही रेसिपी आपण या व्हिडिओमध्ये बघितली. तुम्हाला आणखी कुठली रेसिपी हवी आहे ती नक्की कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.